रामकृष्ण मेरी भक्तपरायण समाधान महाराज पाटील. आज मी ज्या विषयावरती बोलणार आहे महाराज, तो विषय आहे की आज आमच्या मुलांना आमच्या मुलींना अध्यात्माची गरज का म्हणून आहे, आणि आज अध्यात्माचे विचार आज आम्ही आमच्या मुलांना का म्हणून सांगितले गेले पाहिजे, त्या विषयावरती मी तुमच्या समोर आज बोलणार आहात. प्रत्येकाला एकच विनंती आहे की युट्यूबला तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, अजिबात विसरू नका, लाईक करा, शेअर करा. एक जर चांगला व्यक्ती जर कधी चांगले विचार समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी धडपड करत असेल तर आपली एक नैतिक जबाबदारी आहे की आपण त्याला मोटिवेट केलं पाहिजे. आणि ते मोटिवेट करण्याचं एकच माध्यम आहे की तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. महाराज, आज जर आम्ही वर्तमानामध्ये परिस्थिती जर पाहिली तर आमचे मुला मुली खूप काही शिकत आहेत. बरं, शिक्षण कसं घेता याच्यावरती मी जास्त बोलत नाही, पण दुर्दैव असं झालेलं आहे की शिक्षणाच्या अभावी किंवा शिक्षणाला पुढे नेत असताना आज आम्ही अध्यात्म आमच्या मुलांना आमच्या मुलांना शिकवत नाही आहात. बरेच जण म्हणतात की महाराज, माईबापांच्या याच्यामध्ये काय चूक आहे की मुलं मुली आज वाईट मार्गाकडे वळत आहात. एकही मुलगा एकही मुलगी आज महाराज आमच्या अध्यात्माचे विचार घ्यायला तयार नाहीत. ना त्यांना आपलं शास्त्र माहिती, ना त्यांना आमचे संत माहितीत, ना त्यांच्या आमचे थोर महापुरुषांचा इतिहास माहिती आहे. कारण की आज नवीन नवीन जे चित्रपट निघतात, नवीन नवीन जे फिल्म निघतात, नवीन नवीन जे सिरियला निघत आहेत, त्या सिरियलामध्ये एकच गोष्ट शिकवली जाते, ते म्हणजे प्रेम कसं करायचं, वाईट गोष्टी कशा करायच्या, आणि त्याच्यातून आमचे मुलं मुली शिकत आहात आणि त्याच वळणावर जात आहात. एक दिवस असा येईल की महाराज 5-6 वर्षानंतर तो काळ दूर नाहीये की आमच्या हातातून सगळी परिस्थिती निष्ठून जाईल. मुलं मुली आजही माईबापांना घाबरत नाही आहेत. जिथं शाळा शिकण्याचं वय ते तोंडी प्रेम करते, तिला अजून संसाराची पूर्ण परिभाषाही माहिती नाही. संसार काय असतो, जोडीदार कसा असावा लागतो. फक्त काम वासनेच्या अभावी आज आमचे मुली आणि आमचे मुलं वाईट मार्गाला बळी पडत आहात. बऱ्याची सुरुवात कुठून होत असते. आज आमच्या मुलींना 12वी पर्यंत 13वी पर्यंत मोबाईलची काहीच गरज नाही, तरी आमचे पालक तिच्या हातामध्ये मोबाईल देतात. बरं, पूर्वीचा जो काळ होता, इथून 12-15 वर्षापूर्वीचा, त्यावेळेस मोबाईल नव्हते तर मुलं मुली मोठे पदावर गेले नाहीत का हो? यांच्यापेक्षा जास्त मोठ्या पदावर गेले. बरं, मोबाईलची गरज काय? काही म्हणत असेल कम्युनिकेशनसाठी, तर मग साधा मोबाईल घेऊन द्या. 15,000 रुपयाचा 20,000 रुपयाचा मोबाईल, जिच्या रुपया कमवण्याची अजून अवकाश झाली नाही, त्या मुलांच्या हातामध्ये, त्या मुलींच्या हातामध्ये जर तुम्ही 20,000 रुपयाचा मोबाईल देत असाल, त्याला चूक माईबापांचीच म्हणावे लागेल. जर यदा कदाचित भगतसिंगाला आई बापांनी जर कधी इतिहासाच्या महाभारताच्या गोष्टी सांगितल्या नसत्या तर आज तुम्हाला भगतसिंग लाभले नसते. साने गुरुजींना आईनं जर कधी बाल कडू नाही दिलं तर आज इतिहासामध्ये साने गुरुजी तयार झाले नसते. मासाहेब जिजाऊने जर इतिहासात महाभारताच्या गोष्टी जर शिवबा राजांना सांगितल्या नसत्या तर आज हिंदवी स्वराज्य स्थापन झालं नसतं. स्वामी विवेकानंदांना धार्मिक विचार जर कधी आई वडिलांनी जर दिले नसते, विश्वनाथ बाबूंनी, कारण मला नाही वाटत महाराज आज विवेकानंद धर्माला लाभले असते. आपल्या माईबापांची फार मोठी जबाबदारी आहे की लहानपणापासून आपल्या मुलांना, आपल्या मुलींना आपण नैतिक विचार सांगितले गेले पाहिजेत. त्यांना धार्मिक वसा शिकवला गेला पाहिजे. थोर महापुरुषांच्या गोष्टी सांगितल्या गेल्या पाहिजेत. राजा शिवांच्या कहाण्या, राजे छत्रपती संभाजी महाराजांच्या कहाण्या आम्ही सांगितल्या गेल्या पाहिजेत. ज्ञानेश्वरी सांगितली पाहिजे, तुकोबारायांचा गाथा सांगितला पाहिजे, श्रीमद भगवद्गीता सांगितली पाहिजे, आमचे धर्मसंस्कार सांगितले गेले पाहिजेत. तरच ते मुलगा, तरच ते मुलगी आज योग्य वळणावर लाभेल. नाहीतर महाराज आज एवढी भयानक परिस्थिती झालेली आहे, कोर्टामध्ये मुलगी सांगते की या माईबापांपासून मला धोका आहे, काय म्हणावं तरी काय. म्हणून माझ्या ज्ञानोबरांना 950 वर्षापूर्वी सांगावं लागलं, येत वडील जे चित करती तया नाम धर्म ठेविती, आणि तेची येर सामान्य सखड, हे ऐसे असे स्वभावे म्हणून कर्म न सांडावे, आणि विशेष आचारावे लागे संगती. आणि जर आमच्या हातून जर योग्य मुलगा योग्य मुलगी जन्माला येत नसेल तर धिक्कार आता माईबापांना. जरणी जणे तो शूर तात्या भक्त नाही, तो विचारी वांज भले न गवाई आपण आणू. आणि जर तुमच्या पोटी आलेला मुलगा जर किंवा मुलगी जर कधी वाईट वर्णावर गेली, तो भक्तमयी झाला, शूरही नाही झाला, त्यांना काही चांगली कामगिरी नाही लाभवली, तर महाराज माझे तो कोबारे शिवी करतात अशा माईबापांना.
गर्भाचे धारण तिने वागिविला शीन, व्याली कुऱ्हाडीच्या दांडा वर्णच घाली तोंडा. उपजाला काढ लावी कुडाचे विटाड, तुका म्हणे जाई नरका भक्ताची माय. भक्तविनू पशु कशाशी वाढला, सटवीन नेला कैसा नाही, काय माये गेली होती भूतापासी, हरी मुख्य नाही हरी मुडा. माझे नातराय देखील शिबिगाड करत आहेत. मुलं ती धन्यवान आहे, मुलगी ती धन्यवान आहे जी शास्त्रावर चालते, जी आपल्या हिता करता जागे आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात, आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. कुडी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाच, हरी एक वाटे जीवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन मिठोवाचे, आणि तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. संत वाङ्मयावरती झाला. आज अध्यात्माची गरज आहे आम्हाला. बरं सांगणारा काय रेपण नाही महाराज समाधान महाराज पाटील. टॉप मोस्ट फार्मा इंडस्ट्रीमध्ये काम करणारा हरिभक्त पारायण समाधान महाराज पाटील आहे. टेक्निकल एज्युकेशनल ट्रेनर आहे आणि कीर्तनकार देखील आहे. फक्त समाजामध्ये आमची तरुण पिढी जीवांग मार्गाला चालली, ती सन्मार्गावर यावरती याकरता मी कीर्तनकार झालो गेल्या 10 वर्षापासून आणि समाजापर्यंत पोहोचतो. शिवजयंती येत आहे महाराज. शिवजयंतीमध्ये उभ्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावामध्ये कीर्तनानं ही शिवजयंती साजरी केली पाहिजे. आणि या शिवजयंती निमित्तानं प्रत्येक गावामध्ये महाराज कोणी 20 रुपयाचा डीजे लावतो, कोणी 30 रुपयाचा डीजे लावतो, कोणी 50 रुपयाचा बँड लावतं. जरूर लावा, तुम्हाला पटेल ते. पण महाराज कीर्तनही ठेवा प्रत्येक गावामध्ये, ज्यामुळे माझे राजांचे विचार समाजापर्यंत पोहोचेल. कारण ही शिवजयंती साजरा करण्याचा उद्देशच तो आहे की शिव विचार आमच्या तरुण पिढी पुढे समोर गेले पाहिजेत. बँड लावून शिव विचार समाजापर्यंत जाणार नाही, आमच्या तरुण मुलांपर्यंत जाणार नाही, आमच्या मुलींपर्यंत जाणार नाही. माझ्या राजांचा वारसा अविरतपणे टिकावा याकरिता आपण कीर्तनाची परंपरा जोपासली पाहिजे. आणि शिवजयंतीला प्रत्येक गावामध्ये कीर्तन झालंच पाहिजे. आणि त्या कीर्तनामध्ये कमीत कमी 5 शिवचरित्र तरी मुला मुलींना वाटा, चिठ्ठ्या लावा. त्या चिठ्ठ्यामध्ये लकी ड्रॉप मध्ये ज्याला चिठ्ठी लागेल असे 5 शिवचरित्र प्रत्येक शिवजयंतीला जर गेले तर महाराज प्रत्येक गाव 5 वर्षामध्ये शिवमय होईल, हे तुम्हाला मी आश्वासन देऊन सांगतो. पण असे चांगले विचार रुजवण्याचा प्रयत्न करा. आशा करतो की येणाऱ्या शिवजयंतीला प्रत्येक गावामध्ये कीर्तनानंच शिवजयंती साजरी होईल ही अभिलाषा बाळगतो. आणि तुम्ही या गोष्टीला अनुमोदन देणार, कारण की महाराज वारकरी संप्रदायाचे विचार, शिवाजी महाराजांचे विचार आणि शंभूराजांचे विचार फक्त कीर्तन या माध्यमातूनच समाजापर्यंत पोहोचतील. आणि आपण त्या गोष्टी कराव्यात हीच तुमच्या सर्वांच्याकडे आग्रहाची विनंती करतो. सर्वांना रामकृष्ण हरी.